Hello student. In last class what we seen that problems in which both translational and rotational motion is there. Okay. त्यामधलं एक मॉडेल म्हणजे मी लास्ट क्लासला असं बोललो होतो की हे संपलं. पण हे संपल्यानंतर इन दिस क्लास या क्लासमध्ये आपल्याला त्याचा एक मॉडेल राहिलेलं घ्यायचंय म्हणजे पुलीचं मॉडेल राईट डाऊन. इन केस ऑफ द पुली नोट म्हणून लिहा नोट NOT नोट NOT नोट नोट म्हणून लिहा इन केस ऑफ द पुली इन केस ऑफ द पुली बघा आता पुलीच्या केसला सपोज प्रॉब्लेम इज दिसून हा प्रॉब्लेम आहे सी हियर दिस इज द पुली हे मास आहे एक साइडला मास आहे 3m आणि दुसऱ्या साइडला मास आहे m 3m आणि हे मास काय आहे m गॉट इट. मग आता बघा या केसमध्ये नाउ इन दिस केस या केसमध्ये कसं होणार आता या केसमध्ये काय होणार मोठंवालं जे मास असेल आपण मोठंवालं जे मास असेल ते मोठंवालं मास कुठे येणार डाऊनवर्ड डायरेक्शन मोठंवालं मास कोण आहे 3m आणि छोटंवालं मास कुठं जाणार वरती म्हणजे 3m खाली येणार आणि m कुठं जाणार वरती. आणि हे होत असताना ही पुली पण अशी रोटेट होणार हे होत असताना हे पुली पण सेंटरच्या अबाउट काय होणार रोटेट लक्षात. आणि सेंटरच्या अबाउट रोटेट होणार म्हणजे पुली हॅव अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा पुलीला अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ज्याची की व्हॅल्यू काय आहे ओमेगा गॉट इट. मग आता या केसमध्ये ऍक्सलरेशन कसं काढणार जर पुली रोटेट होत नव्हती आपली कुठली टॉपिक लॉज ऑफ मोशन मध्ये पुली रोटेट व्हायची का नाही नीट ऐका लॉज ऑफ मोशन मध्ये पुली रोटेट व्हायची का बिलकुल व्हायची नाही लॉज ऑफ मोशन मध्ये पुली बिलकुल रोटेट होत नव्हती. मग पुली बिलकुल रोटेट होत नव्हती लॉज ऑफ मोशन मध्ये तेव्हा आपण ऍक्सलरेशन कसं काढायचो खाली येणारं मास मायनस वरी जाणारं मास इंटू जी आपण काय करायचो टोटल मास खाली येणारं मास मायनस वरी जाणारं मास इंटू जी अपॉन टोटल मास लक्षात. मग हे वेन काय काढत होतो ऍक्सलरेशन. आता इथं थोडंसं ऍक्सलरेशन काढण्याचं मास वेगळं असतं थोडासा फॉर्म्युला वेगळा असतो. काय फॉर्म्युला असतो वरती जे असतं ऍक्सलरेशन मास इज इक्वल्स टू ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू नेट पुलिंग मास नीट आहे का नेट पुलिंग मास इंटू जी अपॉन खालती जे असतं ते खालती असतं टोटल मास प्लस एनर्शियल मास म्हणजे टोटल मास प्लस एनर्शियल मास I/r². दिस इज द फॉर्म्युला नेट पुलिंग मास इंटू जी अपॉन टोटल मास प्लस आहे हे प्लस एनर्शियल मास I/r². लक्षात. चला आता याला कसं सॉल्व्ह करणार आणि ह्याचं पण मास दिलं ह्याचा मोमेंट ऑफ एनर्शिया दिलाय I इज इक्वल्स टू mr². या बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्शिया दिलाय I इज इक्वल्स टू m इंटू स्मॉल r². चला आता ऍक्सलरेशन कसं काढणार ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू व्हॉट इज मेड बाय द नेट पुलिंग मास म्हणजे तेच आपलं खाली येणारं मास मायनस वरी जाणारं मास खाली येणारं मास 3m मायनस वरी जाणारं मास m इंटू जी अपॉन टोटल मास 3m प्लस m ते प्लस एनर्शियल मास मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू mr². मग I/r² ची व्हॅल्यू किती झाली स्मॉल m सबस्टिट्यूट करा प्लस स्मॉल m 3m मायनस m किती झालं 2m इंटू जी अपॉन टोटल मास 3m प्लस m 4m प्लस 5m म्हणजे हे किती झालं 5m हे m कॅन्सल सो व्हॉट इज आन्सर 2g अपॉन 5. दिस इज द ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशन किती आलं 2g/5. नीट बघा या केसमध्ये रोटेशनल मोशन कुणाला आहे वरच्या पुलीला दिस पुली हॅव द रोटेशनल मोशन अँड दिस मासेस हॅव या मासेसला कुठली मोशन आहे ट्रान्सलेशनल मीन्स दिस इज द सिस्टीम इन विच बोथ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन आर देअर. या सिस्टीम मध्ये दोन्ही मोशन आहे ट्रान्सलेशनल पण आहे आणि रोटेशनल पण. मग या केसमध्ये ऍक्सलरेशन काय नेट पुलिंग मास इंटू जी अपॉन टोटल मास प्लस I/r². मग ऍक्सलरेशन व्हॉट इज मेड बाय द नेट पुलिंग मास म्हणजे खाली येणारं मास मायनस वरी जाणारं मास खाली येणारं मास 3m सो 3m मायनस वरी जाणारं मास m इंटू जी अपॉन टोटल मास किती 3m प्लस m
3m प्लस इनर्शियल मास. मोमेंट ऑफ इनर्शिया काय दिले m बाय I इक्वल्स टू एम आर स्क्वेअर डिनॉमिनेटरला गेला I बाय आर स्क्वेअर इक्वल्स टू एम. त्या I बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू m ठेवा, कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट आन्सर. या मॉडेलला डबल स्टार करून ठेवा कारण ऑफनली आस्क्ड इन अवर एक्झाम्स अँड टेस्ट सिरीज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॉट वी हॅव टू सी. थोडस पोरांना मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कन्फ्युजन व्हायले. थोडस पोरांना मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या कुठल्या ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायले. मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या कुठल्या थेरम मध्ये, पॅरलल ऍक्सिस थेरम. रॉडच्या केसमध्ये काही पोरं, काही गर्ल्स आणि बॉईज माझ्याकडे आले होते, काही म्हणजे 2-4, जास्त नाही, आणि व्हॉट्सअपवर 1-2. त्यांना कन्फ्युजन व्हायले की 4m कधी यूज करायचा आणि m कधी यूज करायचं. आता मी कालचा एक्झामचाच प्रॉब्लेम घेतो आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करतो. आता एक्झामचा काय प्रॉब्लेम होता कालचा. सी हिअर, दीज आर द रॉड्स. हे 4 रॉड्स होते आणि ऍक्सिस इथनं चालले होते. ऍक्सिस इज पासिंग थ्रू सच अ वे, इन द प्लेन होती आणि मेकिंग अन अँगल किती होती 45. हे 4 रॉड्स आहेत. मास m, लेंथ l. पहिलाच क्वेश्चन होता मास m लेंथ l चा आणि या ऍक्सिसच्या अलॉंगचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचा होता, मुवमेंट ऑफ इनर्शिया. 1 रॉड, 2 रॉड, 3 रॉड, 4 रॉड, हा स्क्वेअर. लक्षात. आता नीट बघा तुम्ही ह्याला कसं सॉल्व्ह करणार. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया I आहे, लक्षात. मग आता ह्याचं मास, या रॉडचं मास m, या रॉडचं मास m, या रॉडचं मास m, या रॉडचं मास m, आणि चौघांची पण लेंथ l l l l. आता बघायचं पॅरलल ऍक्सिस यूज करताना हे I आहे, हा काय आहे I. जशी ऍक्सिस आहे तसं घेऊन सेंटरवर जा. सेंटरवर घेऊन गेलो तर ही अशी गेली म्हणजे दिस इज युअर IC. हा तुमचा काय झाला IC. दिस इज युअर IC, हा झाला IC. कशामधनं पास झाणारा, सेंटर. आलं लक्षात. मग फर्स्ट ट्राय टू कॅल्क्युलेट द IC. सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायला बघा, IC. काय कॅल्क्युलेट करायला बघा, IC. मग IC कसा कॅल्क्युलेट करणार, चला आता IC कसा कॅल्क्युलेट करणार बघा बरं. आता ही ऍक्सिस प्रत्येक रॉडला किती अँगल बनवायला, 45. या पण रॉडला 45, या पण रॉडला 45, या पण रॉडला 45. म्हणजे ही ऍक्सिस प्रत्येक रॉडला किती अँगल बनवायला, 45. मीन्स दिस ऍक्सिस इज मेकिंग 45 डिग्री विथ इच रॉड. 45 डिग्री प्रत्येक रॉड सोबत अँगल बनवायला, बरोबर. व 45 डिग्री इच रॉड सोबत अँगल जर बनवत असेल 45 डिग्री. आता या केसमध्ये मी कसं करणार, व्हॉट वी हॅव टू डी. आपल्याला हे कसं करावं लागेल आता ह्याला टॅकल. मग आधी IC इज इक्वल्स टू ml स्क्वेअर साइन स्क्वेअर 45 अपॉन प्रत्येक रॉडच्या ऍक्सिस कुठून चालले आहे, एंड मधनं म्हणजेच अपॉन किती झालं 12, सॉरी अपॉन एंड मधनं म्हणल्यास 3 इंटू बघा अशा किती रॉडच्या चालल्या आहे, 1 2 3 4. मी प्रत्येकाचं 4 वेळेस ऍडिशन करण्यापेक्षा इंटूच ह्याला काय करतो 4. म्हणजे हे काय आलं ml स्क्वेअर बाय 3 इंटू साइन स्क्वेअर 45 1/2 इंटू 4. हे 2 दोन्ही 4. सो किती आलं हे 2/3 ml स्क्वेअर. दिस इज द IC. हा काय आला IC. आता आला IC. आता मला सांगा हे I आणि IC एकमेकांना काय आहेत, पॅरलल. दिस I अँड IC इज पॅरलल टू इच अदर. हे I आणि IC एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. मग I आणि IC जर एकमेकांना पॅरलल असतील तर हे दोघांमधलं काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढणार सांगा आता मला. हे L असेल, हे L असेल तर हे टोटल किती असेल, √2L. मग हे अर्ध डिस्टन्स किती झालं √2L च्या, L/√2. हेच झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स स्मॉल r डिस्टन्स किती झालं, L/√2. आलं लक्षात. मग आता मला सांगा I इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, IC प्लस m इंटू आर स्क्वेअर. आता मला सांगा हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा आपण काढलेला मुवमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा आहे का एका रॉडचा आहे, सिस्टीमचा आहे. हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायलो I आपण, हा I कुणाचा आहे, सिस्टीमचा. मग I इज इक्वल्स टू IC. आता बघा हा IC पण कुणाचा आहे, सिस्टीमचा. हा IC पण कुणाचा आहे, सिस्टीमचा. मीन्स दिस I इज फॉर द सिस्टीम. हे I सिस्टीम साठी आहे आणि हे IC पण कुणासाठी आहे, सिस्टीम साठी. म्हणजे दिस पॅरलल ऍक्सिस थेरम वी आर युज्ड फॉर calculating the movement of inertia of the system, not the individual rod.
मग आता आयसी आयसी किती आले 2/3 ml², 2/3 ml² प्लस आता हे पण मास घेताना कुणाचं मास घ्यावं लागेल सिस्टीम, कारण हा पॅरलल ऍक्सिस थेरम आपण सिस्टीम साठी वापरणार 1 2 3 4 म्हणजे इथं मास घेताना m नाही 4m इंटू डिस्टन्स किती आलं L/√2 चा होल स्क्वेअर. तो डू दिस कॅल्क्युलेशन. सो ml² कॉमन आलं आतमध्ये हे 2/3 प्लस प्लस हे 4 इंटू √2 चा स्क्वेअर 1/2 हे 2 दोन्ही 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 दोन्ही 6 6 आणि 2 8. सो व्हॉट इज आन्सर 8/3 ml². दिस इज द आन्सर. हाच आपला क्वेश्चन असेल. लक्षात कळलं इथं 4m का घेतलं, त्या m ला 4m का घेतलं, काय m घेतलं नाही, कारण या केसमध्ये हा पॅरलल ऍक्सिस थेरम आपण कुणासाठी वापरायला सिस्टीम. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आय पण सिस्टीमचा आहे, आयसी हा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी हा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा आहे, कुणाचा आहे आयसी हा मोमेंट ऑफ इनर्शिया. आयसी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम. आय पण सिस्टीमचं आयसी पण सिस्टीमचं म्हणून मास पण सिस्टीमचंच 4m इंटू आर परपेंडिक्युलर डिस्टन्स L/√2. जर इंडिव्हिज्युअल मासेसचं काढायला तर 4m ऐवजी काय घ्यावं लागेल m. ते पण मी इथं कम्पॅरेटिव्हली एक्झाम्पल घेऊन दाखवतो. चला एक रॉड आहे 4 रॉड. See here, these are the 4 rods. लक्षात these are the 4 rods. हे ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. त्याचा आधी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून कसं काढणार मुवमेंट ऑफ इनर्शिया आयसी इज इक्वल्स टू, आता नीट बघा आयसी इज इक्वल्स टू, नीट बघा आता आयसी इज इक्वल्स टू काय असेल ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, हे इथून इथपर्यंत जावा जसे ऍक्सिस आहे तसं घेऊन इंडिव्हिज्युअल रॉड वर जावा. लक्षात हे इंडिव्हिज्युअल कशावर गेलं रॉडवर. आता मला सांगा आयसी इज इक्वल्स टू, आता ह्या पॉइंटला काढायचंय मला, या पॉइंटला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया आय. मग आता मला सांगा हे रॉड झालं, हे रॉड म्हणजे काय झाली रॉडची ही आयसी प्लस m इंटू r². आता मला नीट विचार करून सांगा, आता हा जो पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायलोत, हा पॅरलल ऍक्सिस थेरम कुणासाठी यूज करायलोत सिंगल रॉड. कारण इथं जो मोमेंट ऑफ इनर्शिया आय कॅल्क्युलेट करायलोत आपण, आय कॅल्क्युलेट करायलोत, हा सरळ घेऊन गेला तर ह्या रॉडच्या आयसी वर गेला. फक्त आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपला इथे एका रॉड मुळे कन्सिडर करायलो. किती रॉडचा, फक्त एका रॉडचा, फक्त किती रॉडचा एका रॉडचा करायलो. लक्षात. मग एका रॉडचा आय इज इक्वल्स टू आयसी, ह्याचा आयसी काय असेल, ह्याचा आयसी सेंटर पासिंग थ्रू ओरिजिन ml²/12 प्लस आता मास घेताना एकाच रॉडचं किती m. आर इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स L/2 हे टोटल L असेल तर L/2. सो L/2 चा होल स्क्वेअर. सो काय येईल हे ml² कॉमन आतमध्ये 1/12 प्लस 1/4. 3 न मल्टिप्लाय 3 न डिवाइड, 3 न मल्टिप्लाय 3 न डिवाइड ना. हा मग किती आलं हे ml²/3. सो व्हॉट इज आन्सर दिस ml²/3. आता मला सांगा हे किती रॉडचं आलं, एका रॉडचं. सिमिलरली असं मला किती रॉड कडे जावं लागेल, 4 रॉड कडे, 4 रॉड कडे. मग टोटल आयसी ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन ml²/3 एका रॉडचं, दुसऱ्या रॉडचं ml²/3, पुढच्या रॉडचं ml²/3, पुढच्या रॉडचं ml²/3, असं 4 रॉडचं 4 ऍडिशन केले तो आयसी इज इक्वल्स टू किती आला आन्सर 4/3 ml². आणि असं जर ऍडिशन करा वाटत नसेल तर टोटल ह्याला 4 न मल्टिप्लाय करा, तेच आन्सर येईल तुमचं 4 रॉडचं म्हणून आयसी किती आलं 4/3 ml². आता बघा या एक्झाम्पल मध्ये पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केल्यानंतर आपण काय यूज केलं रे बाबा, m ची व्हॅल्यू m यूज केली, 4m यूज केली का नाही, m ची व्हॅल्यू mच यूज केली, 4m यूज केली का नाही. मग आता मला सांगा कारण 4m का नाही यूज केली, कारण इथं जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढत होतो आपण किती रॉडचा काढत होतो, एका रॉडचा. लक्षात. आता मला तेच सांगा ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड, ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड परपेंडिक्युलर टू प्लेन. आता आपल्याला अशा ऍक्सिसचा काढायचंय सेंटर ऑफ रॉड परपेंडिक्युलर टू प्लेन. चला एका रॉडच्या ऍक्सिस सेंटर मधनं चाललाय परपेंडिक्युलर टू प्लेन. हा चला आता इथं मला आय काढायचंय. लक्षात. आता नीट बघा इथं कसं वापरणार, हा आय दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आय, हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा काढायचा आपल्याला सिस्टीमचा. एका रॉडचा काढायचा आहे का नाही, इथून चाललंय हे कशाचा काढायचंय सिस्टीमचा. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी माहित आहे मला, हा मला आयसी माहित आहे.
आत्ताच काढलाय मी. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? आयसी. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आयसी. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी. आता आयसी बघा, हा पण आयसी सिस्टीमचा आहे, हा पण आय सिस्टीमचाच काढायचा आहे. मग आय इज इक्वल्स टू आयसी प्लस एम आर स्क्वेअर. म्हणजे दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर सिस्टीम. हा पॅरलल ऍक्सिस थेरम आपण कोणासाठी लावायलो? सिस्टीमसाठी. मग चला आता व्हॅल्यू ठेवा. आयसी, आयसी किती? 4/3 ml स्क्वेअर. 4/3 ml स्क्वेअर प्लस. आता हे जे यम मास घेणार ते यम मास कुणाचं घेणार? सिस्टीमचं. सिस्टीमचं मास किती? 4m. कारण या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी लावाय, सॉरी पॅरलल ऍक्सिस थेरम सिस्टीमसाठी. आणि या जो पॅरलल ऍक्सिस थेरम लावला तो इंडिव्हिज्युअल म्हणून मास यम, आणि इथं कुणासाठी लावला? सिस्टीमसाठी. म्हणून सिस्टीमचं मास 4m इंटू आर. आर एवढं डिस्टन्स किती असेल? L/2. तो L/2 चा होल स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन, यू विल गेट आन्सर. तुम्हाला काय मिळतील? आन्सर्स. ओके. मग आता बघा, ह्या वे एक झाला आन्सर काढायचा, किंवा नेक्स्ट वे हेच आन्सर तुम्ही वेगळ्या वेनं कसं कॅल्क्युलेट करू शकता? सी हियर. हेच आन्सर तुम्ही वेगळ्या वेनं कसं कॅल्क्युलेट करू शकता? हाऊ टू कॅल्क्युलेट युजिंग नेक्स्ट वे. नेक्स्ट वेनं कसं कॅल्क्युलेट करू शकता? आता इंडिव्हिज्युअल रॉड्सचे काढत बसा. इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया एक कुठल्या रॉडचा येईल? ह्याच रॉडचा. ह्याच रॉडचा ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन ml²/12. पुढचा मुवमेंट ऑफ इनर्शिया या रॉडचा. कसं करणार? जसं ऍक्सिस आहे तसं ऍक्सिसला पळवत न्या. नेलं पळवत. हे कुणाच्या गेली? ऍक्सिसच्या सेंटरवर. म्हणजे कुठला थेरम यूज करणार? पॅरलल ऍक्सिस थेरम. आयसी प्लस एम आर स्क्वेअर. आता आयसी नीट बघा, आता इंडिव्हिज्युअल रॉडचं काढायला, इंडिव्हिज्युअल रॉडचं ह्याच्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आला? व्हॉट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर दिस रॉड? या रॉड साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आला? आयसी. सेंटरवर चालला म्हणजे ml²/12 प्लस यम. आता बघा, हे यमच का घेतलं इथं? 4m का घेतलं नाही? कारण वी आर थिंकिंग अबाउट द सिंगल रॉड. कारण इथं आपण किती रॉड कन्सिडर करायलो? सिंगल रॉडचा. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलो? L. सो ml² प्लस. नाउ वी हॅव टू फाइंड फॉर दिस टू रॉड्स. आता ह्या दोन रॉड साठी जशी ऍक्सिस आहे तसं पळवत न्या. जशी ऍक्सिस आहे पळवत तसं न्या. रॉडच्या कुठे गेली? सेंटरवर. मग रॉडच्या सेंटरवर गेली, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ रॉड परपेंडिक्युलर टू प्लेन. परत काय यूज करणार? पॅरलल ऍक्सिस थेरम. आयसी प्लस एम आर स्क्वेअर. आता आयसी परत ऍक्सिस रॉडच्या कुठे गेली? सेंटरवर. सेंटरवर म्हणजे किती मुवमेंट ऑफ इनर्शिया? ml²/12 प्लस. आता ह्या यम ऐवजी यमच घेणार. 4m का घेत नाहीये? कारण कुणाचा काढायलोय? इंडिव्हिज्युअल रॉडचा. सो 4m ऐवजी यमच. इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे अर्ध डिस्टन्स L/2, अर्ध डिस्टन्स L/2. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? अंडर रूट L/2 प्लस L/2. सॉरी L/2 नाही, L/2 L/2. मग हे किती असेल डिस्टन्स? √2 इंटू L/2. म्हणजेच किती आलं हे डिस्टन्स? √2 कॅन्सल, L/√2. हे डिस्टन्स आले L/√2. L/√2 चा होल स्क्वेअर. अशी किती रॉड कडे जावं लागेल आपल्याला? एका, आणि ह्या पण दुसऱ्या. मग डबल करण्यापेक्षा ह्यालाच इंटू काय करतो? 2. लक्षात. कॅल्क्युलेशन करा. ml²/12 प्लस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 ml² प्लस ml² 13. 13/12 ml². 13/12 ml² प्लस हे L/√2. √2 चा स्क्वेअर किती? 2. ml²/2 प्लस ml². 6 आणि खाली 12 म्हणजे 6 आणि 1 7. 7 ml² अपॉन 7 ml² अपॉन खालती 12. आलं लक्षात. सो कॅल्क्युलेशन करा. 13 आणि 7 20. 20 आणि 1 21. 21 ml²/12. हे 4 न मल्टिप्लाय करा. 4 3 7 21. 3 चौक 12. 7/4 ml². हे कॅल्क्युलेशन करून बघा. 4/3 ml² प्लस 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 4m L² अपॉन डिनॉमिनेटरला किती येईल? 4. आलं लक्षात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस 4 चौक 16 आणि 4 त्रिकोण 12. 16 आणि 12 किती? 16 प्लस 12 17 18 28 अपॉन 12 ml². कॅल्क्युलेशन करा. 4 7 28. 4 त्रिकोण 12. 3 चौक 12. 3 7 28. 3 चौक 12. 7/4 ml². दोन्ही वेन आन्सर काय आलं? सेम. पण ह्या वेनं मी का शिकवलं नाही? ह्या वेनं का शिकवलं नाही? कारण प्रोसेस काय होते? मोठी होते. आणि आयसीच्या मेथडनं, कारण ऑलरेडी आयसी काढला होता, त्या मेथडनं आन्सर्स काय येतात? इझी येतात. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं एक क्वांटिटी, कालच्या एक्झाम मधला क्वेश्चन. कधीही लक्षात ठेवा, जर सिमेट्रिक बॉडी असेल, सिमेट्रिक बॉडी कुठली का सिमेट्रिक बॉडी असे ना,
कुठली का सिमेट्रिक बॉडी असते ना. हे मी शिकवले पण तुम्ही ऍप्लिकेशन केलंय माहित नाही मला. कालच्या एक्झामचा क्वेश्चन. ही सिमेट्रिक बॉडीच होती. ही अशी, ही अशी, ही अशी आणि ही अशी. लक्षात. जर ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन मोमेंट ऑफ इनर्शिया आयझेड असेल आणि सिमेट्रिक बॉडीची ऍक्सिस पासिंग इन द प्लेन असेल, ऍक्सिस पासिंग इन द प्लेन ती कशीही असू देत, ऍक्सिस पासिंग इन द प्लेन. लक्षात. इट्स ऍक्ट ॲज अ, ती ऍक्सिस काय म्हणून ऍक्ट होत असते, डायमीटर. ती ऍक्सिस काय म्हणून ऍक्ट होत असते, डायमीटर. जर बॉडी कशी असेल तर सिमेट्रिकल. तर त्या केसमध्ये ऍक्सिस इन द प्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शिया नेहमी Iz/2 असतो. का Iz/2? कारण Iz इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नुसार Ix प्लस Iy. मग आता मला सांगा इथं Ix आणि Iy चा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल बिकॉज बोथ विल ऍक्ट ॲज अ डायमीटर. डायमीटर म्हणजे अशी ऍक्सिस जी ऍक्सिस बॉडीला इक्वल टू पार्ट मध्ये कट करते असं आपण म्हणूयात. आयडी म्हणजे अशी ऍक्सिस, आयडी म्हणजे अशी ऍक्सिस जी बॉडीला टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. मग आता मला नीट सांगा कुठली ऍक्सिस बॉडीला टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. अशी ऍक्सिस म्हणजे कोणती, आयडी म्हणजे आय डायमीटर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग डायमीटर. मग आता मला सांगा या केसमध्ये हा जर Iz मिळाला तुम्हाला, Iz माहित असला तर तुम्ही इन द प्लेनचा आरामात मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. इन द प्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टच लिहिता येईल तुम्हाला. मग I इज इक्वल्स टू Iz/2. काय Iz असेल त्याची व्हॅल्यू बाय 2 केलं की इन द प्लेन मिळालं. आता बघा कसं असतं, एक साधं एक्झाम्पल. डिस्कच्या किंवा रॉडच्या केसमध्ये, चला सिमेट्रिकल बॉडी कुठली आहे, ही डिस्क कन्सिडर करा. हे मोमेंट ऑफ इनर्शिया इन द प्लेन. इन द प्लेन म्हणजे काय झालं, आय डायमीटर. मग आय डायमीटर इज इक्वल्स टू आत्ताच मी सांगितलं Iz/2. Iz mr²/2 डिस्कच्या केसमध्ये अपॉन 2. व्हॉट इज आन्सर, mr²/4. बिकॉज सिमेट्रिकल बॉडीला सेंटर मधनं जाणारी प्रत्येक ऍक्सिस ऍक्ट्स ॲज अ डायमीटर आणि या डायमेट्रिकल ऍक्सिसचा सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतात, सेम. या डायमेट्रिकल ऍक्सिसचे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे असतात, सेम असतात. लक्षात. मग हे फंडे तुम्हाला यूज करा. किंवा एखादा स्क्वेअर लॅमिना. आता बघा ह्या स्क्वेअर लॅमिनाच्या केसमध्ये हे स्क्वेअर लॅमिना. आता आपल्याला माहित आहे ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, ma²/6. लक्षात. आणि मी कसं विचारलं होतं, इन द प्लेन. इन द प्लेन, इन द प्लेन कशीही जाऊ देत, इन द प्लेन सेंटर मधनं जाणारी ऍक्सिस कशीही जाऊ देत, 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 फक्त ती स्ट्रेट जावी. ह्या सगळ्या ऍक्सिस ऍक्ट्स ॲज अ डायमीटर आणि डायमीटर Iz/2 असते म्हणजे ma²/6 अपॉन 2. अपॉन 2 म्हणजे किती झालं, ma²/12. सो माइंडेड बॉडी जर युनिफॉर्म असेल, बॉडी जर युनिफॉर्म असेल तर त्या युनिफॉर्म बॉडीच्या सेंटर मधनं जाणारी, त्या युनिफॉर्म बॉडीच्या सेंटर मधनं जाणारी इन द प्लेन असलेली ऍक्सिस ऑलवेज ऍक्ट्स ॲज अ डायमीटर. ती ऍक्सिस काय म्हणून ऍक्ट होते, डायमीटर. आणि डायमीटर म्हणून ऍक्सिस जर ऍक्ट झाली, डायमीटर म्हणून जर ऍक्सिस जर ऍक्ट झाली 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 तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा Iz/2 असेल. Iz म्हणजे कुठली ऍक्सिस, Iz इज नथिंग बट सिम्पली त्या बॉडीची ट्रान्सवर्स ऍक्सिस. ट्रान्सवर्स ऍक्सिस म्हणजे कोणती, ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. त्या ऍक्सिसला कुठली म्हणत असतात, Iz. दॅट इज ट्रान्सवर्स ऍक्सिस. लक्षात. हे सगळ्या गोष्टी मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये ऍड करा आता जे सांगितलेल्या. आणि हे कन्फ्युजन मी दूर केलं तुमचं परत एकदा, ज्यांना होतं त्यांना, की 4m कधी वापरायचा, हा 4m कधी वापरायचा आणि कुठल्या केसमध्ये यम वापरायचा, हा कुठल्या केसमध्ये यम वापरायचा, हे कुठल्या केसमध्ये यम वापरायचा, कुठल्या केसमध्ये 4m वापरायचा, कुठल्या केसमध्ये यम वापरायचा, हे सगळ्या गोष्टी मी रिपीट सांगितल्या तुम्हाला. लक्षात. सिस्टीमचा काढायचा असेल तर सिस्टीमचं मास वापरा. एका इंडिव्हिज्युअल बॉडीसाठी पॅरलल ऍक्सिस थेरम वापरत असताल तर त्या इंडिव्हिज्युअल बॉडीचं मास यूज करा. लक्षात. ओके, दॅट्स ऑल. राईट डाऊन. नेक्स्ट पुढे जाऊयात. आता ह्याच्या पुढे जाऊयात. नेक्स्ट हेडिंग राईट डाऊन, अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट हेडिंग राईट डाऊन, अँग्युलर मोमेंटम. त्याच्यामध्ये पहिलेल्या ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम.
ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम, ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम खाली लिहा. इट इज ॲक्सियल वेक्टर, it is axial vector, it is axial vector, so its direction perpendicular to plane, so its direction perpendicular to plane. चला नेक्स्ट हेडिंग आहे आपले अँग्युलर मोमेंटम. त्याच्यात दोन टाईपचे अँग्युलर मोमेंटम असतात, एक ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम, दुसरा असतो रोटेशनल अँग्युलर मोमेंटम. आता नीट मला सांगा, आपल्या नॉर्मल मोमेंटम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जे नॉर्मल मोमेंटम होतं ते कुठलं मोमेंटम होतं? लिनियर मोमेंटम. त्याच्याच अॅनालॉगस रोटेशनल मोशन मध्ये लिनियर मोमेंटमच्या अॅनालॉगस कुठलं मोमेंटम असतं? अँग्युलर मोमेंटम, म्हणजे अँग्युलर ट्रान्सलेशनल मोमेंटम. आलं लक्षात? मग आता बघा ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटमला कसं टॅकल करायचं, हाऊ टू टॅकल दिस ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. एक साधं एक्झाम्पल घेऊन मी टॅकल करतो. साधं एक्झाम्पल कसं? कन्सिडर करा एक्स ॲक्सिस, दिस इज द वाय ॲक्सिस, आणि एक मास ऑफ पार्टिकल एम आहे विच इज गोईंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ते कसं चाललंय? पॅरलल टू एक्स ॲक्सिस विथ वेलॉसिटी व्ही, पॅरलल टू एक्स ॲक्सिस विथ वेलॉसिटी व्ही. and we have to calculate its angular momentum about origin. त्याचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम आपल्याला कुणाच्या अलॉंग काढायचंय? ओरिजिन. कसं कॅल्क्युलेट करणार बघा. आता काय असतं सरळ, हे डॉट 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 करून त्या मासला जॉईन करा. दिस इज द डिस्टन्स आर, आणि हे आर इज मेकिंग अन अँगल थिटा विथ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती बनवायला? थिटा. आता मला सांगा, आर इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. आर हा कुठला वेक्टर आहे? डिस्प्लेसमेंट वेक्टर, ज्याची की डायरेक्शन अवे फ्रॉम काय असते? ओरिजिन. म्हणजे ज्याची की डायरेक्शन अवे फ्रॉम काय असते? ओरिजिन. म्हणजे मी जर हा डिस्प्लेसमेंट वेक्टर घेतला ज्याची की डायरेक्शन आर फ्रॉम ओरिजिन, अवे फ्रॉम ओरिजिन. मग आता बघा बरं, हा अँगल थिटा असेल तर दिस अँगल ऑल्सो थिटा. हे अँगल थिटा तर हा पण अँगल थिटा. हे अँगल काय झाले? थिटा थिटा. कुठले अँगल झाले? करस्पॉन्डिंग. आणि आपल्याला जे अँग्युलर मोमेंटम काढायचं असतं ते अँग्युलर मोमेंटम वी हॅव टू कॅल्क्युलेट अबाउट दिस ओरिजिन. ह्या ओरिजिनच्या अलॉंग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? अँग्युलर मोमेंटम. मग आता बघा, ज्या पॉइंटच्या अलॉंग अँग्युलर मोमेंटम काढायचंय, ज्या पॉइंटच्या अलॉंग अँग्युलर मोमेंटम काढायचंय, तिथून तिथून मास जिथपर्यंत आहे इथपर्यंतचं डिस्टन्स, या डिस्टन्सला काय म्हणायचं? आर. या डिस्टन्सला काय म्हणायचं? आर. आणि अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला असतो तो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो दिस डिस्टन्स आर क्रॉस पी. आर क्रॉस पी म्हणजेच पी म्हणजेच लिनियर मोमेंटम. अँड वी नो दॅट वेलॉसिटीची जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन कोणाची असते? लिनियर मोमेंटमची. आणि ह्याचा फॉर्म्युला का असतो? लिनियर मोमेंटमचा मास इंटू व्ही. सो अँग्युलर मोमेंटम आर क्रॉस पी म्हणजेच काय झालं? एम इंटू व्ही. मग ह्या यम लाच मी इकडे आणतो, सो आतमध्ये काय उरलं? आर क्रॉस व्ही. आर क्रॉस व्ही. दिस इज द डायरेक्शन फॉर ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. एल ट्रान्सलेशनल इक्वल्स टू एम इंटू आर क्रॉस व्ही. एल ट्रान्सलेशनल इक्वल्स टू एम इंटू आर क्रॉस व्ही. एल ट्रान्सलेशनल म्हणजेच एम इंटू आर क्रॉस व्ही. हे एम इंटू हे आर क्रॉस व्ही. आलं इथपर्यंत? मग आता मला सांगा, ही आर क्रॉस व्ही ची जी डायरेक्शन असते इट गिव्स डायरेक्शन ऑफ ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. मग आता मला सांगा, आर क्रॉस व्ही दिस इज द डायरेक्शन ऑफ आर. व्ही ची अशी आर कडनं व्ही कडे जाताना थंब कुठं चाललाय? इनवर्ड. म्हणजेच इथे अँग्युलर मोमेंटम काय असेल? अँग्युलर मोमेंटम इज ऍक्सियल वेक्टर. अँग्युलर मोमेंटम इज द ऍक्सियल वेक्टर passing through O, passing through O, इनवर्ड की आउटवर्ड? डायरेक्शन कुठं आली? इनवर्ड. कसं नीट बघा, आर क्रॉस व्ही, फिंगर आर कडनं व्ही कडं कर्ल करा, त्यावेळेस थंब कुठं चाललंय? इनवर्ड. म्हणजे ओ पॉइंटला इनवर्ड म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज द ऍक्सियल वेक्टर किंवा एल ट्रान्सलेशनल इज द ऍक्सियल वेक्टर. आणि डायरेक्शन काय? पासिंग थ्रू ओरिजिन इनवर्ड. इनवर्ड पासिंग थ्रू ओरिजिन परपेंडिक्युलर टू प्लेन.
परपेंडिक्युलर टू प्लेन. मग दोन टाईपचं परपेंडिक्युलर असू शकतं, एक आउटवर्ड किंवा दुसरं कुठं असेल इनवर्ड. तर या केसमध्ये जे डायरेक्शन चाललंय ती डायरेक्शन काय चाललंय इनवर्ड. मग आता फॉर्म्युला बघा, एल ट्रान्सलेशनल इज इक्वल्स टू एम इंटू आर क्रॉस व्ही ला काय लिहिता येतं, आर व्ही साइन थिटा. मग थिटा इज अँगल बिटवीन, हा थिटा जो असेल तो अँगल बिटवीन काय असेल, आर अँड व्ही. आर अँड व्ही. आता नीट लक्षात घ्या, आर म्हणजे काय आणि व्ही म्हणजे काय. आर म्हणजे ज्या पॉइंटला अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचंय तिथून तिथून जिथपर्यंत मास आहे तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय झालं, आर. ते डिस्टन्स म्हणजे कुठलं झालं, आर. आणि व्ही म्हणजे बॉडीची व्हेलॉसिटी. सो एल ट्रान्सलेशनल एम आर व्ही साइन थिटा. मग एल ट्रान्सलेशनल इज इक्वल्स टू एम इंटू, हे साइन थिटा काढून टाकायचं असेल तर थिटा 90 झाला. थिटा 90 झाला तर एम इंटू आर इंटू काय असेल, व्ही. मग त्या केसमध्ये हे डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर. म्हणजे आर आणि व्ही मधला अँगल किती असेल, 90. द अँगल बिटवीन आर अँड व्ही इज नथिंग बट 90. लक्षात नीट बघा, एकदम सिंपल आहे. काय आहे, एक मास आहे, ते मास पॅरलल टू एक्स ऍक्सिस मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी व्ही. किती व्हेलॉसिटीने चालत होतं, व्ही व्हेलॉसिटीने. ॲट पर्टिक्युलर पॉइंट वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर मोमेंटम. आपल्याला त्याचं ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम काढायचंय. आता बघा कसं काढणार, कुठल्या पॉईंटच्या अलोंग काढायचं हे खूप महत्वाचं असतं आणि शक्यतो आपल्याला त्याचं ओरिजिनच्या अलोंग काढायचं. वी हॅव टू कॅल्क्युलेट ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम अबाउट दिस पॉइंट ओ. म्हणजे ह्या ओरिजिनच्या अबाउट वी हॅव टू कॅल्क्युलेट ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. मग बॉडी हॉरिझॉन्टली किती व्हेलॉसिटीने चालली आहे, व्ही. मग ते पॉइंट टू ओरिजिनला कनेक्ट करा, म्हणजे ते आर इज मेकिंग अन अँगल थिटा. त्या आरलाच पुढे एक्सटेंड करा, आर आणि व्ही मधला हा थिटा म्हणजे हा थिटा. वेलॉसिटी वेक्टर इकडं, आर वेक्टर इकडं, दोघांमधला पण अँगल किती झाला, थिटा. नाउ एल इज द ट्रान्सलेशनल अँग्युलर इज नथिंग बट क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर अँड पी. आर अँड पी, आर आणि पी चा क्रॉस प्रोडक्ट. मग आर इंटू पी लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी. एम बाहेर घेतलं, सो एल ट्रान्सलेशनल आर क्रॉस व्ही. म्हणजेच आर क्रॉस व्ही गिव्स द डायरेक्शन ऑफ ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. आर क्रॉस व्हीच कुणाची डायरेक्शन देत असतं, ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. मग क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन कसं काढतो, थंब आर कडनं कुणाकडं, सॉरी थंब म्हणतोय, आपले फिंगर्स कल कुणाकडनं करायचे, आर कडनं व्ही कडं. हे आर, आर कडनं व्ही कडं थंब कल केले की थंब कुठं चाललाय, हे फिंगर्स आर कडनं व्ही कडं कर्ल केले की हा थंब कुठं चाललाय, इनवर्ड. म्हणजेच ओ पॉइंटला इनवर्ड. सो इनवर्ड इज द डायरेक्शन ऑफ, कुणाची डायरेक्शन आली, एल ची. मग एल ट्रान्सलेशनल एम इंटू आर क्रॉस व्ही ला काय लिहिता येतं, आर व्ही साइन थिटा. आणि थिटा जो असेल तर अँगल बिटवीन आर आणि व्ही, आर आणि व्ही मधला अँगल कोण असेल, थिटा. मग एल ट्रान्सलेशनल काय आलं, एम आर व्ही. कधी लिहू शकतो असं, थिटा 90 असेल तर थिटा 90 म्हणजेच आर आणि व्ही एकमेकांना काय झाले, परपेंडिक्युलर. आर आणि व्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर थिटा किती झाला, 90. गॉट इट. मग आता याच कन्सेप्टवरनं वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. आपल्याला काय सॉल्व करायचे प्रॉब्लेम्स. ओके, चला राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम्स. अ बॉडी ऑफ मास स्मॉल एम, a body of mass small m is projected with an angle theta, projected with an angle theta with horizontal with velocity u, horizontal with velocity u, with velocity u. Find angular momentum, angular momentum. पहिलं लिहा, when body is at the highest point. Angular momentum when body is at the highest point. चला pause the screen, try to solve the question. कसं करणार, चला बघा आता. आणि फाइंड अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन करा तिथं. फाइंड अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन किंवा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. फाइंड अँग्युलर मोमेंटम अबाउट पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. आता त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा, when body is at highest point. बॉडी कुठं असताना हायेस्ट पॉइंट. चला बॉडी किती अँगल न प्रोजेक्ट केल्या, यू, मेकिंग अन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल. हायेस्ट पॉइंटला बॉडी गेली. आता नीट बघा, बॉडी इज ॲट द हायेस्ट पॉइंट, बॉडी इज ॲट द हायेस्ट पॉइंट. आता बॉडी हायेस्ट पॉइंटला असताना फटफट फटफट कन्सेप्ट यूज करायचं. बॉडीची व्हेलॉसिटी काढा हायेस्ट पॉइंटला. बॉडीची व्हेलॉसिटी काढली व्ही, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय असते बॉडीच्या हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी, यू कॉस थिटा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, बिलकुल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय करायचं, कुठल्या पॉइंटच्या अलॉंग काढायचे, पॉइंट ऑफ ओरिजिन. ओरिजिन म्हणजेच पॉइंट ऑफ प्रोजेक्शनच्या. मग ज्या पॉइंटच्या अलॉंग काढायचे आणि बॉडी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय झालं, आर.
सो दिस डिस्टन्स इज आर. हे डिस्टन्स काय झालं आर. लक्षात. मग आर ला पुढे एक्सटेंड करा. ह्या आर ला जर मी पुढे एक्सटेंड केलो, ह्या आर ला जर मी पुढे एक्सटेंड केलो, दिस इज द आर, दिस इज द वेलॉसिटी. ह्या दोघांमधला अँगल काय झाला थिटा. मग अँग्युलर मोमेंटम एल किंवा एल इज इक्वल्स टू एम. इथं थिटा थिटा आहे, कन्फ्यूज होईल म्हणून ह्या आर आणि व्ही मधला अँगल थिटा ऐवजी मी काय लिहितो अल्फा. थिटा ऐवजी अँगल काय लिहितो अल्फा. सो एम इज इन टू आर व्ही कॉस थिटा ऐवजी मी काय लिहितो कॉस अल्फा. अँग्युलर मोमेंटम एम आर व्ही कॉस अल्फा. इथं अँगल बिटवीन आर आणि व्ही, ह्या वेक्टर आर आणि ह्या वेक्टर व्ही या दोघांमधला अँगल काय झाला अल्फा. लक्षात. आता आपल्याला समोर एक चॅलेंज आहे, कॅल्क्युलेशन ऑफ आर आणि कॅल्क्युलेशन ऑफ व्ही. आर आणि कुणाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं व्हीच्या. हे आर ची आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट कुणाची करणं व्हीची. लक्षात. मग आता हे चॅलेंज कसं आहे बघा. आता आता आर कसं कॅल्क्युलेट करणार, त्याचं इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं एक्स आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं रे पोरांनो व्ही. सो इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं वाय. म्हणजे आर ला मला काय लिहिता येतं कळलं. आर इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आता हे सगळं करत बसण्यापेक्षा याच्यामध्ये एक सिंपल वे आहे. त्या आर ला असं डिस्टन्स बघायचं, त्या व्हेलॉसिटीला असं डिस्टन्स बघायचं जे की ओरिजिन पर्यंत काय असलं पाहिजे परपेंडिक्युलर. म्हणजे थिटा किती होऊन जातो 90. मग एवढं करण्यापेक्षा किंवा आणखी बरं तुमच्या वेनं सांगतो, हे ह्या बी वेनं सांगतो, दोन्ही वेनं सांगतो. चला. एल इज इक्वल्स टू अँग्युलर मोमेंटम एम इंटू आर क्रॉस व्ही. हे आर क्रॉस व्ही व्हॅल्यू ठेवा. चला एम इंटू आर. आरचं काय असेल आर वेक्टर इज इक्वल्स टू वेक्टर ए, त्याची हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट एक्स आय कॅप, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट वाय जे कॅप. व्हॅल्यू ठेवा एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. लक्षात. क्रॉस क्रॉस वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे फक्त यू कॉस थिटा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस आय कॅप. सो यू कॉस थिटा इंटू आय कॅप. चला घ्या क्रॉस प्रोडक्ट. एम इंटू हे आय क्रॉस आय क्रॉस आय क्रॉस आय क्रॉस आय क्रॉस आय, ते किती होऊन जाईल 0 प्लस वाय इंटू 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 यू कॉस थिटा आणि हे मध्ये जे क्रॉस आय जे क्रॉस आय. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एम इंटू. आता मला सांगा दिस वाय डिस्टन्स इज नथिंग बट, हे वाय डिस्टन्स म्हणजेच काय आहे मॅक्सिमम हाईट. ह्या वाय डिस्टन्सलाच मी काय लिहू शकतो एच मॅक्स. इथून इथपर्यंत डिस्टन्स काय आहे मॅक्सिमम हाईट. सो एम इंटू एच मॅक्स इंटू यू कॉस थिटा. हे यू कॉस थिटा इंटू जे क्रॉस आय. जे क्रॉस आय काय असतं मायनस के. कळत नसलं तर इथल्या इथं बनवायचं आय जे के. आय क्रॉस जे, हे आय हे जे के आणि हे बघा. आता जे क्रॉस आय उलट चाललो. जे क्रॉस आय म्हणजे काय आलं मायनस के. जे क्रॉस आय म्हणजे मायनस के. सो एम इंटू एच मॅक्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g इंटू यू कॉस थिटा. ते काय आलं मायनस के कॅप. दिस इज द आन्सर. सो हेच काय झालं तुमचं आन्सर मायनस के कॅप. दिस इज युअर आन्सर. हेच तुमचं काय झालं आन्सर. वॉट इट. नीट बघा. वेन बॉडी इज ॲट द हायेस्ट पॉइंट. बॉडी कुठल्या पॉइंटला म्हणले हायेस्ट पॉइंटला. हायेस्ट पॉइंटला म्हणजे इथं असताना. नीट बघा कुणाच्या अलॉंग काढायचे ओ. ज्याच्या अलॉंग काढायचे आणि जिथं काढायचे त्याला जॉईन करा. त्याला जॉईन केलं जॉईन. हे तिथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं आर. मग हे आर डिस्टन्स काय असेल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट त्याचा एक्स एक्स आय कॅप. व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता असेल त्याचा वाय जे कॅप. इथपर्यंत आलं. या पॉइंटला व्हेलॉसिटी व्ही. हॉरिझॉन्टल पॉइंटला हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी काय असते यू कॉस थिटा अलॉंग एक्स एक्सिस म्हणून आय कॅप. म्हणून कोणती आय कॅप. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आता अँगल बिटवीन आर अँड व्ही कसं काढणार. ह्या आर ला पुढे एक्सटेंड करा. दोघांच्या व्ही आर आणि व्हीच्या काय मॅच झाल्या टेल. आणि अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी दोघांच्या टेल मॅच झाल्या पाहिजेत. हे व्ही आणि आर या दोघांमधला अँगल किती झाला अल्फा. मग फॉर्म्युला एल इक्वल्स टू एम आर व्ही कॉस अल्फा किंवा एल इक्वल्स टू एम इंटू आर क्रॉस व्ही. नाउ एम इंटू व्हॉट इज आर. आर काय आहे एक्स आय कॅप प्लस वाय जी कॅप. एक्स आय कॅप प्लस वाय जी कॅप क्रॉस व्ही. व्ही 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 म्हणजे वेलॉसिटी काय आहे यू कॉस थिटा आय कॅप. यू कॉस थिटा आय कॅप. चला क्रॉस प्रोडक्ट घ्या. एम ॲज इट इज आय क्रॉस आय 0. युनिट वेक्टरचा घ्यायचं कारण युनिट वेक्टरचं घेणं सोपं असतं. आय डॉट आय 1 असतं पण आय क्रॉस आय किती असतं 0 म्हणून आय क्रॉस आय 0 प्लस हे वाय इंटू यू कॉस थिटा जे क्रॉस आय
जे क्रॉस आय 0 नसतं. गॉट इट? मग तुम्ही जर व्ही क्रॉस आर लिहिलं तर चुकतं सगळं, कारण फॉर्म्युलाच काय आहे आर क्रॉस व्ही, कारण क्रॉस प्रोडक्ट मध्ये असं लिहिणं जमत नसतं. लक्षात? मग आता बघा हे वाय क्रॉस यू कॉस थिटा इंटू हे काय लिहिलं आपण जे क्रॉस आय. सो जे क्रॉस आय. मग आता व्यवस्थित ठेवा यम इंटू वाय म्हणजे बघा इथं आता वाय इज नथिंग बट काय आहे मॅक्सिमम हाईट. वाय म्हणजेच काय आहे मॅक्सिमम हाईट. सो वाय इज नथिंग बट एच मॅक्स इंटू यू कॉस थिटा. जे क्रॉस आय काय झालं मायनस के. हे आय जे के उलट लिहिलं, जे क्रॉस आय लिहिलं तर मायनस के आणि आय क्रॉस जे लिहिलं तर प्लस के, म्हणजे जे क्रॉस आय मायनस के. एच मॅक्सची व्हॅल्यू ठेवा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g इंटू यू कॉस थिटा इंटू मायनस के कॅप. आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड लिहा त्याच्यामध्ये आफ्टर टाइम टी. आफ्टर टाइम टी सेकंड आफ्टर टाइम टी अँग्युलर मोमेंटम आपल्याला कधी कॅल्क्युलेट करायचंय आफ्टर टाइम टी. आलं लक्षात? तोच फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा एल इज इक्वल्स टू एम इंटू ब्रॅकेट मध्ये आर क्रॉस व्ही. चला आता मला पट 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 विचार करून सांगा एम इंटू आर ला काय लिहिता येतं मला एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. हेच लिहिता येतं का एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. डायग्राम काढतो वाटलंच तर. चला हे प्रोजेक्टाईल मोशन यू मेकिंग अन अँगल थिटा आफ्टर टाइम टी बॉडी इथं पोहोचली असं कन्सिडर करू. आफ्टर टाइम टी इथं व्हेलॉसिटी व्ही असेल, त्याचे दोन कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट हा एक कॉम्पोनंट, हा व्ही एक्स आणि हा काय झाला व्ही वाय. हे डिस्टन्स आर, हे डिस्टन्स आर. ह्या आरचे दोन कॉम्पोनंट, हा कुठला कॉम्पोनंट एक्स. ह्या आरला पुढे एक्सटेंड केलं तर ह्या आर आणि व्ही मधला अँगल अल्फा. हा आर ह्याचा एक्स कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट वाय. ते व्हॅल्यू नंतर ठेवता. मग ह्या आर ला काय लिहिलं मी एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. ह्या आर ला मी काय लिहिलं एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप इंटू त्या व्ही ला काय लिहितो मी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय इंटू जे कॅप. आलं लक्षात? चला आता घ्या क्रॉस प्रोडक्ट आय क्रॉस आय. आता मी घेतो एम इंटू हे आय क्रॉस आय. आय क्रॉस आय किती 0 प्लस. आता चला हे y इंटू व्ही एक्स, वाय इंटू व्ही एक्स आणि जे क्रॉस आय, हे जे क्रॉस आय प्लस. आता चला ह्या y क्रॉस जे न घ्या, हे वाय जे म्हणजे y इंटू हे काय आलं व्ही एक्स आणि ह्याचा पण प्रोडक्ट कुठला जे क्रॉस आय. जे क्रॉस आय नाही नाही हे नाही ह्याचा घेतला ना y इंटू व्ही एक्स. सॉरी सॉरी ह्याचा घेतला ह्याचा घेतला ह्याचा घेतला ह्याचा घेतला आणि एक्स इंटू आय कॅप 0 प्लस हे वाय इंटू व्ही एक्स, वाय इंटू व्ही एक्स जे क्रॉस आय. चला आता ह्याच्यासोबत घ्या एक्स इंटू व्ही वाय, एक्स इंटू व्ही वाय आय क्रॉस जे. हे काय आलं आय क्रॉस जे. हे काय आलं आय क्रॉस जे. आलं इथंपर्यंत? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं हे ह्याचा वाय जे कॅप आणि व्ही वाय जे कॅप तो क्रॉस प्रोडक्ट किती आला 0. तो क्रॉस प्रोडक्ट किती आला 0. लक्षात? नीट बघा एकदम सिंपल आहे. एकदम 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 सिंपल आहे. कसं केलं परत एकदा बघा. हे एम ॲज इट इज आर डिस्प्लेसमेंट वेक्टर आफ्टर टाइम टी हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट एक्स वर्टिकल डिस्प्लेसमेंट वाय एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप क्रॉस. वेलॉसिटी आफ्टर टाइम टी त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्ही एक्स आय कॅप वर्टिकल कॉम्पोनंट व्ही वाय जे कॅप. जस्ट टेक द क्रॉस प्रोडक्ट एम जशाला तसं. हे आय क्रॉस आय पहिल्यांदा बघा हे कसे कसे क्रॉस प्रोडक्ट घेतले सांगतो तिथे ॲरो मारून. हे ह्याचा आय क्रॉस आय 0 एक्सचा परत याच्यासोबत घ्या, याच्यासोबत वायचा याच्यासोबत आणि वायचा ह्याच्यासोबत. हा चला ह्या एक्सचा ह्याच्यासोबत घ्या व्ही एक्स आय 0. ह्याचा घ्या ह्याच्यासोबत हे वाय इंटू व्ही एक्स इंटू जे क्रॉस आय, जे क्रॉस आय प्लस. पुढचं घ्या आता ह्याच्यासोबत घ्या हे एक्सचा व्ही वाय, हे एक्स इंटू व्ही वाय हे आय आणि हे जे आय क्रॉस जे. या वाय जे कॅपचा घ्या ह्याच्यासोबत हे वाय इंटू व्ही वाय बट जे क्रॉस जे, जे क्रॉस जे किती असते 0. ते क्रॉस प्रोडक्टवरच 0 जे होतं ते लिहित बसायचं नाही, त्याच्याऐवजी डायरेक्ट 0 लिहा. चला आता पटकन लिहितो मी. हे वाय इंटू व्ही एक्स जे क्रॉस आय आत्ताच बघितलं मायनस के कॅप प्लस हे एक्स इंटू व्ही वाय, एक्स इंटू व्ही वाय, एक्स इंटू व्ही वाय आय क्रॉस जे. आय क्रॉस जे म्हणजेच काय असतं के. हे कळत नसेल तर बाजूला काढून ठेवायचं. आय हे जे हे के आणि हे दिस वन. हे काय होतं आय क्रॉस जे. आय क्रॉस जे म्हणजेच के आणि जे क्रॉस के हे उलट जे क्रॉस के उलट उलट जे क्रॉस आय, जे क्रॉस आय
म्हणजेच मायनस के. चला व्हॅल्यू ठेवा आता वाय. वाय म्हणजे काय असतं? व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी. आठवा, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी काय होती ती? व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर हीच होती का व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट? व्ही एक्स हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट थ्रू आउट द मोशन काय असायची? कॉन्स्टंट दॅट इज मायनस के कॅप प्लस. त्याच्यानंतर एक्स, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट यू एक्स इंटू टी. आणि व्ही वाय म्हणजे व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी. व्हर्टिकल व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी काय होती? यू वाय मायनस जी टी. आणि हे काय आले? के कॅप. हे काय आहे? के कॅप. लक्षात. चला आता मल्टिप्लिकेशन करा मध्ये आता यू वाय टी इंटू यू एक्स टी. हे यू वाय टी आणि हे यू एक्स टी इंटू यू एक्स. बट कोणती कॅप? मायनस के कॅप. हे डायरेक्ट मायनस के कॅप न पण मल्टिप्लाय. हे मायनस मायनस प्लस हाफ जी टी स्क्वेअर इंटू यू एक्स. हाफ जी टी स्क्वेअर इंटू यू एक्स के कॅप. इकडे मल्टिप्लाय करा यू एक्स टी इंटू यू वाय. आणि हे मायनस के कॅप आणि हे मायनस यू एक्स टी 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 स्क्वेअर इंटू जी इंटू के कॅप. चला काय कॅन्सल होतं? हे प्लस आणि इथलं मायनस काय होईल? कॅन्सल. आता काय उरलं ह्याच्यामधनं? ह्या दोघांमधनं यू एक्स टी स्क्वेअर ते हाफ जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप. हाफ जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप मायनस हाफ ऐवजी काय? जी टी स्क्वेअर यू एक्स इंटू के कॅप. चला हे काय झालं? हाफ जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप आणि हे जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप. 1/2 मायनस 1 किती? मायनस 1/2 जी टी स्क्वेअर यू एक्स लाच काय लिहिता येतं? यू कॉस थिटा इंटू के कॅप. दिस इज द आन्सर. म्हणजेच हेच काय झालं तुमचं आन्सर. म्हणजे अँग्युलर मोमेंटम आफ्टर टाइम टी किती आलं? हाफ जी टी स्क्वेअर यू स्क्वेअर हाफ जी टी स्क्वेअर यू स्क्वेअर नाही हाफ जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा. यम राहिलं की रे, यम ची साथ आपण सोडून दिली. यम ची साथ आपण सोडून दिली. हे यम ची साथ आपण सोडून दिली. हे यम ची साथ आपण सोडून दिली. माहितच लिहितो हाफ यम जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा. यम लिहायचा राहिला आपला वरीपासून यम 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 आणि शेवटी आन्सर मध्ये यम म्हणजे मायनस हाफ यम जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा इंटू के कॅप. ह्या के कॅपला ब्रॅकेट मध्ये लिहितो. लक्षात. नीट बघा किती सिंपल आहे ते. थोडासा हायर लेवलचा क्वेश्चन आहे हा. हे सोपं होतं त्याच्या आधीचं सोपं होतं. आधीचं म्हणजे कुठं? ऍट हायेस्ट पॉइंटला इझी होतं. 2-3 लाईन मध्ये आन्सर येतं. पण आफ्टर टाइम टी थोडंसं कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. काय कॅल्क्युलेशन्स? एम इंटू आर क्रॉस व्ही. डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप क्रॉस वेलॉसिटी आफ्टर टाइम टी व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप. मल्टिप्लिकेशन करा. आय क्रॉस आय च्या व्हॅल्यू 0, जे क्रॉस जे च्या व्हॅल्यू 0 लिहा. एक येईल टर्म जे क्रॉस आय, दुसरी येईल आय क्रॉस जे. जे क्रॉस आय मायनस के कॅप, आय क्रॉस जे के कॅप. व्हॅल्यू ठेवा वाय वाय हे एम इंटू वाय म्हणजे वर्टिकल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. व्ही एक्स हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी थ्रू आउट मोशन कॉन्स्टंट असते म्हणून व्ही एक्स ची व्हॅल्यू यू एक्स मायनस के कॅप ॲज इट इज. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी कॉन्स्टंट असते म्हणून त्याची वेलॉसिटी यू एक्स इंटू टी. व्ही वाय व्हर्टिकल वेलॉसिटी आफ्टर टाइम टी यू वाय मायनस जी टी. त्याच्यानंतर हा के कॅप. व्हॅल्यू ठेवल्या. आता मल्टिप्लिकेशन करा. यम बाहेर जशाला तसं हे यू वाय टी आणि यू एक्स मायनस आणि हे मायनस साईन मायनस यू वाय टी इंटू यू एक्स के कॅप. हे मायनस आणि हे मायनस के कॅपचं हे मायनस मायनस प्लस हाफ जी टी स्क्वेअर हे यू एक्स इंटू के कॅप. इथलं यू एक्स टी यू वाय हे के कॅप बाहेरचे. आणि हे मायनस जशाला तसं यू एक्स टी जी इंटू हे टी टी काय झालं टी स्क्वेअर जी इंटू के कॅप. हे प्लसची टर्म आणि हे मायनसची टर्म कॅन्सल करा. सो यम बाहेर. सो किती आलंय? हाफ जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप आणि तिकडचं मायनस जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप. मग आहे जी टी स्क्वेअर यू एक्स के कॅप सेम आहे फक्त 1/2 इकडं -1. 1/2 - 1 किती? -1/2.
यम न मध्ये मल्टिप्लाय करा, यम जी टी स्क्वेअर, यू एक्सला बी ठेवून टाकलं, यू कॉस थिटा के कॅप. दिस इज द आन्सर. हेच तुमचं काय झालं आन्सर. ओके, राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. अ पार्टिकल ऑफ मास 5√3 kg. A particle of mass 5√3 kg. Particle of mass 5√3 kg is moving along line. Is moving along line. Y is equals to √3x plus c. √3x plus 6 with velocity 6 meter per second. With constant velocity 6 meter per second. Find LT about origin. Find translational angular momentum about origin. Find LT about origin. चला आता कसं कॅल्क्युलेट करणार. सगळ्यात पहिलं काय करा, लाईनच्या इक्वेशन नुसार लाईन ड्रॉ करून घ्या. पहिलं करून घेतली लाईन ड्रॉ. अरे हा या ना, लाईन ड्रॉ करून घेतली का. चला घेतली. y इज इक्वल्स टू जनरल इक्वेशन कोणाचं आलं, mx प्लस सी. पॉझिटिव्ह इंटरसेप्ट म्हणजे प्लस सी इंटरसेप्ट. स्लोप काय आहे प्लस, म्हणून लाईन येणारी कशी येईल, लाईन पासिंग थ्रू द फर्स्ट क्वाड्रंट. लक्षात. हा इथून इथपर्यंत डिस्टन्स हे काय झालं ओरिजिन. हे लाईन पर्यंत हे जे डिस्टन्स झाले ह्या डिस्टन्सला काय म्हणणार आर. आणि हे आर म्हणजेच काय असेल सी. आर म्हणजेच सी किती असेल 6. आलं इथपर्यंत. हे म्हणजे आर डिस्टन्स झालं लाईक दिस वे. दिस इज द आर डिस्टन्स अँड दिस इज द वेलॉसिटी. ह्या लाईनच्या अलॉंग बॉडी चालल्या म्हणजे ह्या लाईनच्या अलॉंग काय झाली वेलॉसिटी. यम, यम म्हणजेच किती √3. √3 म्हणजे स्लोप. स्लोप म्हणजेच टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल्स टू √3 म्हणजे थिटा इज इक्वल्स टू किती झाला 60. म्हणजे चला हा अँगल किती झाला 60 डिग्री. दिस अँगल इज 60 डिग्री. आता नीट बघा काय झालं. मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढतो, डॉट 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 डॉट. हा 60 असेल तर हा पण किती झाला 60. कुठले अँगल झाले हे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग हा 60 तर हा टोटल 90 म्हणजे हा किती झाला 30. आता नीट बघा इकडचा वेक्टर कुठला आहे व्ही आणि हा वेक्टर कुठला आहे आर. म्हणजे आर आणि व्ही मधला अँगल किती झाला 30. म्हणजे एल टी इज इक्वल्स टू एम आर व्ही साइन थिटा. व्हॅल्यू ठेवा. मास किती दिलंय त्याचं 5√3. आर 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 डिस्टन्स इथपर्यंत आर डिस्टन्स म्हणजेच कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे 6 इंटू कुठल्याही एका पॉइंटला धरायचं काही फरक पडत नाही. मी ह्या पॉइंटला धरलं. मास इथं असताना धरा, 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 काही फरक पडत नाही. कारण कुठल्याही पॉइंटच्या अलॉंग काढलेलं मोमेंटम हे ओ पॉइंटला काय असतं कॉन्स्टंट. हे ओ पॉइंटला काय असतं कॉन्स्टंट. लक्षात. म्हणून तुम्ही इथलं काढलं काय, या पॉइंटचं काढलं काय, या पॉइंटचं काढलं काय, या पॉइंटचं काढलं काय, या पॉइंटचं काढलं काय, सगळीकडचं मोमेंटम काय असतं कॉन्स्टंट. लक्षात. मग सोपं कुठं जातं इथं सोपं जातं. का इथं सोपं जातं कारण इथलं ऑलरेडी मला आर डिस्टन्स माहित आहे ना. आय नो दिस आर डिस्टन्स. हे आर डिस्टन्स इथंपर्यंत मला माहित आहे कारण आपल्याला माहित आहे y इज इक्वल्स टू √3x प्लस 6. 6 हा काय झाला सी इंटरसेप्ट म्हणजे इथंपर्यंत सी म्हणजे इथंपर्यंत डिस्टन्स किती आहे 6. मला हे आर माहित झालं म्हणून मी या पॉइंटला पकडलं. काही जण इथं पकडतील असं परपेंडिक्युलर टाकून हे आर डिस्टन्स काढाय बघतील. मग ह्याच्यानुसार या पॉइंटला धरून काढतील. कसंही काढा मला घेणं देणं नाही. मला मी इथं का काढलं कारण इथून इथपर्यंत डिस्टन्स मला माहित आहे. उगा एक कॅल्क्युलेशन वाढले एवढं आर डिस्टन्स काढायचे ते नको आहेत मला कॅल्क्युलेशन म्हणून मी एवढं पकडलं. लक्षात. मग अँगल बी बघा किती सोपे सोपे आले. हा √3 स्लोप म्हणजेच √3 म्हणजेच टॅन थिटा. थिटा किती आला 60. ह्या लाईनने एक्स ऍक्सिस सोबत बनवलेला अँगल म्हणजेच स्लोपचा अँगल असतो. मग ह्या लाईनने एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल बनवलाय 60. मग मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढली डॉट डॉट डॉट. हा 60 असेल तर हा 60 करस्पॉन्डिंग अँगल हा टोटल 90. 90तला 60 केला म्हणजे वरचा किती राहिला 30. एलचा फॉर्म्युला एम आर व्ही साइन थिटा. एम म्हणजेच 5√3. आर आर म्हणजेच हे डिस्टन्स किती आलं 6 आणि साइन साइन दोघांमध्ये अँगल किती बनवायले दोघांमध्ये अँगल 30. सो साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू किती आली 1/2. व्ही ची व्हॅल्यू ठेवायची राहिली वाटतं. वेलॉसिटी किती दिलाय 6. हे वेलॉसिटी 6. हे 2 कॅन्सल. हे 2 त्रिक 6. हे साइन त्रिक 18. 18 पंचे किती 90च ना. येस 18 पंचे 90.
सो व्हॉट इज आन्सर 90√3 युनिट लिहा मासचं के जी मास इंटू आर इंटू व्ही वेलॉसिटीचं हे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड आलं लक्षात. दिस इज द युनिट के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस इज द ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम. मग आता बघा ह्याच्यामध्ये नीटला काय क्वेश्चन आला होता. नीटला काय क्वेश्चन आला होता रिलेशन बिटवीन आता ही अशीच लाईन दिली होती ही अशीच काय दिली होती लाईन हे आत्ताच मी सांगितलं ह्याच्या साईडलाच काढतो म्हणजे तुम्हाला बी समजायला सोपं जाईल. ही अशीच एक लाईन दिली होती हे अशीच एक लाईन दिली होती लक्षात. आणि पार्टिकल लाईनच्या अलॉंग कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालला हे 2 पॉईंट ए हे 2 पॉईंट व्ही आणि विचारलं होतं अबाउट दिस ओरिजिन रिलेशन बिटवीन एल ए अँड एल बी. ए पॉईंटचं आणि बी पॉईंट मधलं रिलेशन विचारलं होतं. मग काय रिलेशन असेल रे पोरांनो बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर एल ए मस्ट बी इक्वल्स टू काय असेल एल बी. अँग्युलर मोमेंटम काय राहतं कॉन्स्टंट. आता काही पोरं म्हणतील सर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट कसं काय राहतंय डिस्टन्सेस तर बदलायलेत ना. नीट बघा आता हे जर डिस्टन्सेस बदलतात नो डाऊट पण इथले अँगल हे थिटा अँगल बदलत असल्यामुळं हे डिस्टन्सेस जरी बदलले तरी थिटा ते मॅनेज करतो बदललेल्या डिस्टन्सला आणि येणाऱ्या एल ए आणि एल बीच्या मॅथमॅटिकली व्हॅल्यू काय असतील सेम. मी तुम्हाला सांगितलं ना आता मी या पॉईंटचं केलं घेऊन कन्सिडर आन्सर किती आलं 90√3. या पॉईंटचं घेऊन करा कसं करणार आता ही परपेंडिक्युलर टाकली हा 60 म्हणजे हा अँगल किती झाला पोरांनो दिस अँगल मस्ट बी हा 90 जर टाकला तर हा 60 म्हणजे हा किती झाला 30. मग ह्याच्यावरनं तुम्ही आर कॅल्क्युलेट करू शकता दिस आर. मग ह्या आरला पुढे एक्सटेंड करा ह्या आरला पुढे एक्सटेंड करा म्हणजे हा अँगल किती झाला 90 हा अँगल किती झाला 90. म्हणजेच अँग्युलर मोमेंटम तिथं जरी कॅल्क्युलेट केलं तरी एम आर इंटू व्ही. हा चला आता हे कसं कॅल्क्युलेट करणार हे डिस्टन्स किती झालं 6 हे डिस्टन्स किती झालं 6. तुम्हाला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे आधी 6 वरनं हे टोटल कॅल्क्युलेट करा. टोटल कसं कॅल्क्युलेट करणार आता बघा इकडं हा तात्पुरता अँगल किती झाला 90 झाला तर ही 60ची कुठली साईड झाली अपोजिट साईड. अपोजिट साईड म्हणजेच साइन 60 इज इक्वल्स टू 6 अपॉन हे हायपोटेनियस किती झाली एक्स कन्सिडर करू. मग 6 इज इक्वल्स टू 6 अपॉन एक्स इज इक्वल्स टू 6 अपॉन साइन 60ची व्हॅल्यू √3/2 2 वरी गेलं. सो किती आलं हे आन्सर मध्ये 12√3. म्हणजे 12√3 म्हणजे अर्ध डिस्टन्स किती झालं 12√3. हे टोटल हायपोटेनियस किती झाली 12√3. मग 12√3 म्हणजे हे डिस्टन्स किती झालं 6/√2 म्हणजे 6/√3 6/√3. मग ह्या 90 वरनं यू कॅन कॅल्क्युलेट आता ह्या राईट अँगल ट्रायंगल वरनं तुम्ही हे आर डिस्टन्स काढा एम ची व्हॅल्यू ठेवा आर ची ठेवा व्ही ची ठेवा असं बी केलं तर आन्सर तुम्हाला 90√3 मिळतं. म्हणजे ह्या लाईनवर कुठलाही पॉईंटचा अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करा यू विल गेट द सेम आन्सर. तुम्हाला आन्सर काय मिळतं सेम. पण हाच पॉईंट कन्सिडर करत जा नेहमी. का हाच पॉईंट कन्सिडर करा हे आरचे कॅल्क्युलेशन्स खूप मोठे होतात हे आर काढायचे. मग मी तुम्हाला सोप्पं काढले हे इथपर्यंत डिस्टन्स माहित आहे आर इक्वल्स टू सी कारण इथपर्यंत डिस्टन्स आर इक्वल्स टू सी असते आणि हा अँगल स्लोपचा अँगल असतो. हा जो अँगल असतो तोच हा अँगल असतो आणि 90 मधनं सबस्ट्रॅक्ट केलं की आर आणि व्ही मधला अँगल मिळाला. मग एम ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू व्ही ची व्हॅल्यू साइन आर आणि व्ही मधला अँगल लगेच मिळाला आपल्याला. तो अँगल सबस्टिट्यूट करा कॅल्क्युलेशन करा यू विल गेट आन्सर. ओके दॅट्स ऑल. इथं आपण थांबूयात. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट क्लास. ओके दॅट्स ऑल. थँक्यू बाय बाय.